जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 8 भाग 5। सत्ता एक ज्ञान तत्व। वस्तुगत गुणधर्माचा प्रत्यय घडावा, त्याचे यथार्थ ज्ञान व्हावे हाच एकमेव उद्देश सर्व शास्त्रांचा आणि सर्व ज्ञानोपासकांचा असतो। ज्ञान शून्यातून उद्भवत नाही। ज्ञेय पदार्थाशी ज्ञानाचा संबंध अप्रतिहत असतो। ज्ञेयाचे प्रधान लक्षण सत्ता आहे, त्यामुळे ज्ञान ही वस्तू सत्ताभूत ठरते। ज्ञानाची आधारभूमी सत्ता आहे। सत्ता जाणण्यात चूक झाली तर ज्ञान विपर्यस्त ठरते। अशी चूक झाल्यामुळे इंद्रिय प्रत्यय व मनप्रत्यय या दोन्ही ज्ञान मार्गातील ज्ञानोपासनेचा प्रयास विफल ठरलेला आढळतो। द्रव्य प्रत्यय किंवा वस्तुधर्मात्मक ज्ञानमार्ग सत्ता जाणल्याशिवाय साध्य होत नाही। केवळ उपदेशाने तो मार्ग रुचत नाही, याचे मूळ कारण ज्ञेय वस्तूच्या किंवा द्रव्याच्या अस्तित्वाच्या स्वरूपाचे अज्ञान हेच आढळते। अस्तित्व हे एक सूक्ष्म तत्व आहे। तत्व विचारधारेत त्याला सत्ता असेही म्हणतात। या सत्तेचे लक्षण न समजल्याने ज्ञेय वस्तू देखील समजेनाशी होते। सत्तेच्या आकलन भेदातूनच विश्वातील सारे तर्कप्रवाद विवादास्पद, विरोधमूलक किंवा विफल ठरतात। सत्तेचा अभ्यासच अखिल तत्वज्ञानाचा मूलाधार आहे। सत्ता या तथ्याचे ज्ञान हाच मुळी चिंतनशीलतेतील, तत्वविचारातील, ज्ञानानंदातील स्वयंगुरु होय। या स्वसंवेदन क्षेत्रात परतः गुरुभेट होणे असंभवनीय आहे। सत्ता समजली तर परमसत्याचे आकलन होणे व त्याची अनुभूती मिळणे संभवते। वस्तुनिष्ठ ज्ञानाबरोबरच स्वतत्वाची देखील प्राप्ती होते व चैतन्याचा अनुभव लाभतो, आणि हेच ज्ञान साधनेचे परमफळ होय। ज्ञेय वस्तू अनेक धर्मात्मक असल्याने सत्ता देखील नियत किंवा एकांगी नसते। वृक्षत्वाप्रमाणेच ती विविधांगी आहे, कारण ज्या द्रव्यामध्ये सत्ता अधिष्ठित असते त्या द्रव्यातील गुणांच्या आविष्कारामध्ये परिणमनशील पर्याय अवस्था सदैव बदलत राहते, आणि त्याच वेळी द्रव्यातील द्रव्यत्व व त्या बदलत्या पर्यायातील भावरूप गुणत्व मात्र ध्रुव राहते। म्हणून ज्ञेय वस्तूंचे एकंदर लक्षण ध्रुव, अध्रुव, ध्रुवाध्रुव स्वरूप विविधांगी ठरते, आणि वस्तुगत विविध धर्मांमुळे देखील अशी विविधताच सुसंगत असते। यामुळे द्रव्यभूत सत्ता देखील विविधांगी असते। प्रत्येक द्रव्यातील अस्थिरूप, नस्तिरूप, मिश्र आणि अनिर्वचनीय स्वरूपातील अनंत गुणांच्या अपेक्षेने सत्तेचे स्वरूप देखील अनंतविध असते, कारण सत्तेशिवाय द्रव्य गुण पर्याय असू शकत नाहीत, आणि पर्याय तर निश्चितपणे परिणामी असतात। प्रत्येक द्रव्य जसे गुणरूप असते तसेच ते पर्यायरूपही असते। पर्यायरहित द्रव्य नसते। पिवळा, तांबडा, निळा या रंगछटा बदलल्याशिवाय राहत नाहीत। या छटारूप पर्यायांची उत्पत्ती रंगगुणाशिवाय होत नाही, आणि रंगगुण देखील वस्तूच्या आधाराशिवाय असू शकत नाही। सर्वच गुण आपापल्या द्रव्याच्या आश्रयानेच राहतात। वस्तूच्या या सर्व विविध अवस्था जाणल्याशिवाय द्रव्य किंवा सत्ता यापैकी कशाचेही ज्ञान परिपूर्ण होत नाही। अशा अंगभूत विविधतेने रहित अशी कल्पित वस्तू शून्य ठरते, कारण तिला स्वयंभू सत्ता नसते। परमात्मा देखील अशी वस्तुगत विविधताच जाणतो। ती परिणामी असल्यामुळे परमात्म्याचेही ज्ञान परिणामीच ठरते। ज्ञेय वस्तूशिवाय ज्ञानही शून्य ठरते। ज्ञानाशिवाय गुणहीनता संभवते, म्हणून परमेश्वरही शून्य ठरेल। याच वस्तुधर्म स्थितीमुळे कुटस्थ नित्यताही अवस्तू ठरते, कारण तिला सत्ता नाही, गुण नाही, म्हणूनच ती आविर्भूत होत नाही। तो अनुपलब्ध असल्याने त्याची अनुभूती मिळत नाही,
आणि अनुभूती नसल्यामुळे ती ज्ञानाचा विषयही ठरत नाही. याउलट द्रव्य, गुण, पर्याय आणि सत्ता ही सर्व तथ्ये ज्ञेय वस्तू आहेत आणि ज्ञानगोचर सर्व चेतनात्मक विश्व परिणामीच आहे. केवळ परिणमनामुळे द्रव्य तत्वाला बाधा येत नाही. पर्यायरूप अवस्थांतर म्हणजे नाश नसून कालानुसारी अस्तित्वच होय. उलट द्रव्यभावाची किंवा गुणत्वाची सत्ता पर्यायामुळेच ज्ञात होते आणि तद्भाव अव्यय राहतो. यालाच नित्यत्व म्हणतात. भावाभिव्यक्ती नसणे म्हणजेच शून्यता होय. द्रव्यगुण नित्य असूनही पर्याय मात्र अनित्य असतात. म्हणूनच एक पर्याय नष्ट होऊनही द्रव्यत्व नष्ट होत नाही. पर्याय देखील बदलत राहते. म्हणजे कोणतीच पर्याय नाही असे कधी होत नाही. पूर्व पर्याय बदलत असतानाच उत्तर पर्यायाची निष्पत्ती होत राहते. प्रत्येक वस्तूची सत्ता उत्पाद व्यय द्रव्यत्वामुळे त्रिगुणात्मकच असते. ती एकरूपस्थ व कुटस्थ नसते. मूलतः वस्तुस्थितीच नित्यानित्य स्वरूपाची असल्याने परमात्मा किंवा कोणतेही तथ्य कुटस्थ नित्य नसते. प्रत्येक द्रव्याची पर्यायरूप भावावस्था कालानुसारी असते. म्हणून कालाप्रमाणे पर्याय बदलत राहतात. द्रव्य व्यवस्थाच अशी असल्यामुळे पर्यायांची सत्ता नाकारता येत नाही. द्रव्य लक्षण गुण पर्यायरूप विविधांगी असल्याने सत्ता देखील विविधांगीच असते. अशी विविधता ज्यांनी नाकारली त्यांनी खरी सत्ता वेगळी व भासमान सत्ता वेगळी मानली. पण त्यांना ज्ञानमार्गात अडून बसावे लागले. ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या या शब्दात किंवा बिईंग अँड बिकमिंग या स्वरूपात ज्यांनी सत्तेची एकेरी चर्चा मांडली त्यांना अखेर या दोनपैकी एकही सत्ता निश्चित करता आली नाही. जी सत्ता ज्ञानेंद्रियांना गम्य आहे तिचे स्वरूप स्पष्टतः परिणामी असल्याने तिला खरी सत्ता नियत लक्षणाची वस्तू मानता येईना आणि अदृश्य व अनुपलब्ध अशा नियत सत्तेची कल्पना करावी तर ती कल्पनाभूत वस्तू प्रत्यक्षात अनुभवता येईना. त्यामुळे ती दोन्ही प्रकारची एकांगी सत्ता अतथ्यभूत ठरून विधानकर्त्याचे स्वतःचेही अस्तित्व मायामय ठरल्याने धोक्यात येते. विधानाला आधार उरत नाही. सारी बडबड व्यर्थ व निरर्थक ठरते. हीच भंग भावना पश्चिमेकडे अवतरली. त्याचप्रमाणे केवळ मनप्रत्यय मार्गामुळेही भारतात द्वैतवाद पराभूत झाला. विशिष्टाद्वैताला वापसा लाभला पण अंकुर फुटला नाही. कारण अंकुर जड वस्तूशिवाय साकार होत नाही आणि जीव जड दोन्ही वस्तू समलक्षणी किंवा विषमलक्षणीही मानता येईनात. चराचर रूपी सत्ता खऱ्या लक्षणाविना पुन्हा धोक्यात आली. केवळ जड वस्तूला मान्यता दिल्यास स्वतत्वाचा लोप होतो. केवळ परमात्म्याला मानल्यास जड वस्तूची व संसारी जीवाची निश्चिती करता येत नाही. दोन्हीला सत्ता मानावी तर सत्ता देखील दोन स्वरूपाची ठरते. पण ती दोन वेगवेगळी लक्षणे तर आकळत नाही. अशा संभ्रमातून मायावाद व अद्वैतवाद जन्मला. माया हा हेत्वारोप आहे. तो वस्तूचा धर्म नसून जीवाचाच व्यामोह आहे. म्हणून माया अद्रव्य किंवा शून्य आहे. तिला स्वतःची सत्ता नाही. स्वयंसत्ता असल्याशिवाय कोणतीही कल्पना अवस्तू किंवा अज्ञान ठरते. यामुळेच मायेच्या आधारानेही दोन वस्तूंची भिन्न सत्तात्मकता ठरविता आली नाही. आभासरूप मायेला खरी सत्ता नसल्यामुळेच भासमान अशी जी निराळीच सत्ता कल्पिली तिचे द्रव्यात्मक लक्षण ठरत नाही. त्यामुळे ती सरळच अद्रव्यरूप ठरते. त्याचप्रमाणे परमेश्वराची ही सत्ता अद्रव्यरूपच मानणाऱ्यांनी शून्यवाद जन्माला घातला. यामुळे पुन्हा तोच आत्मघात पत्करावा लागला. तोही पटत नाही. कारण प्रत्यक्षात आपणही आहोत, इतर जीवही आहेत आणि जगही आहे.
तिसरीकडे हीच भौतिक श्रद्धा बळावली. त्यांनी लौकिक जीवनालाच फक्त मान्यता दिली. हा देह, हे जीवित, या गरजा, भोगवस्तूंनी भरलेले हे जग आणि त्यातील गरजापूर्तीचा व्यवहार, हीच एवढी तत्वे मानून आत्मतत्व व त्याच्या उद्धाराचा प्रयत्न या कल्पनांना फाटा दिला. धर्माला तर अफूची गोळी ठरवली, पण काही विचार निश्चितपणे स्थिरावू शकला नाही. कारण जीवनातील सुखदुःखाची भावना प्रत्यक्षात नष्ट होऊ शकली नाही. साधन संपत्ती विपुल असूनही दुःखाची भावना उद्भवतेच. शिवाय सुख केवळ भोगवस्तूवरच आधारित नाही, हेही पटतेच. एकंदरीत तत्वज्ञानातील पळवाटा उपयुक्त ठरत नाहीत. त्यामुळे यथार्थ तत्वज्ञानाची कास धरावीच लागते. सत्तेची तात्विक लक्षणे ओळखावीच लागतात. द्रव्य, गुण, पर्याय व सत्ता परस्परांशी तत्वतः निगडीत आहेत. ते अव्यतिरिक्त, अनन्यभूत व अविनाभावी असल्याने वस्तुस्थिती विविधांगी असूनही सुसंगत ठरते. उत्पत्ती विनाशरूप परिणमने देखील द्रव्याचे अस्तित्वच सिद्ध करतात. अशाच सत्तेला ध्रुवत्व म्हणतात. याच अर्थाने ध्रुवत्व हे कुटस्थापासून वेगळे आहे. गुण व पर्याय परस्पर आश्रयानेच आहेत. याच आश्रयामुळे द्रव्य सत्तेपासून दूर न होताही द्रवणशील, परिणमनशील राहते. गुण आहे आणि पर्याय नाही असे कधीही घडत नाही. त्या त्या काळातील गुणाची अवस्था म्हणजेच पर्याय, अशी अवस्था निरंतर टिकून राहते. म्हणून अशी सत्ता द्रव्याचे लक्षण ठरते आणि सत्तेचे यथार्थ रूप ओळखावे लागते.